अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तर आता सुधारित पेन्शन कार्यपद्धती जाहीर करण्यात आलेली आहे. तब्बल 20 वर्षाच्या सेवेनंतर शेवटच्या पगाराच्या 50% निवृत्ती वेतन मिळणार. कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. नेमका लाभ कुणाला मिळणार आणि किती मिळणार याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अजित पालव. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कृपया आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ वाया न घालवता ही सुधारित पेन्शन कार्यपद्धती कशा पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अपडेट आहे. न्यूजपेपर कटिंगचं मी तुम्हाला इथे दाखवत आहे. पहा, सुधारित पेन्शन कार्यपद्धती जाहीर. 20 वर्षाच्या सेवेनंतर शेवटच्या पगाराच्या 50% निवृत्ती वेतन मिळणार. संपूर्ण सविस्तर अपडेट पाहू. राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना लागू करण्यासाठीची कार्यपद्धती अखेर राज्य सरकारने जाहीर केली आहे. वित्त विभागाने या संदर्भातील शासन निर्णय अर्थातच GR देखील जारी केला असून यामुळे 2005 नंतर सेवेत आलेल्या सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना 20 वर्षाच्या सेवेनंतर त्यांच्या शेवटच्या पगाराच्या म्हणजे 50% निवृत्ती वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही हा निर्णय लागू असणार आहे, अशी माहिती शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आली आहे. खरं तर जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी काही वर्षांपूर्वी सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. त्यानंतरच सरकारसोबतच्या वाटाघाटी आणि विशेष समितीच्या अहवालानुसार या आधारे जुन्या पेन्शन योजनेसारखेच लाभ मिळतील आणि सुधारित पेन्शन योजना लागू करण्यास सरकारने मान्यता दिली. मात्र सुधारित पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील कार्यपद्धतीच राज्य सरकारकडून जारी झाली नव्हती. त्यामुळे मागील महिन्यात 21 एप्रिल रोजी पुन्हा संपाचं हत्यार उपसलं. बघा, सरकारकडून आश्वासनपूर्ती खरं तर या संपकाळात होणं अपेक्षित होते, पण सरकार आणि कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान सुधारित पेन्शन योजनेसाठी 15 दिवसात कार्यपद्धती जाहीर करण्याचं आश्वासन सरकारने दिलं. त्यानुसार बुधवारी GR जारी करण्यात आला आहे आणि वित्त विभागाच्या या GRनुसार ज्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय दिला असेल तर त्यांना 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ देण्यात येणार आहे. बघा, कर्मचाऱ्यांसाठी नेमकी ही खुशखबर काय असणार आहे. खरं तर राज्य शासनाच्या सेवेतून जे कर्मचारी 10 ते 20 वर्ष या दरम्यान सेवा बजावून निवृत्त होतील तर त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन दिले जाईल. या गटासाठी किमान 7,500 निवृत्ती वेतन निश्चित करण्यात आले आहे. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन दिले जाणार नाही. सोबतच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ अनुदेय राहील, असे देखील या शासन निर्णयात म्हटले आहे. पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांनी या सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी आपला पर्याय 31 डिसेंबर 2026 पर्यंत संबंधित कार्यालय किंवा विभाग प्रमुखाकडे सादर करणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली म्हणजेच NPS मधून काही रक्कम काढली असेल तर त्यांना ती रक्कम 10% व्याजासह परत करावी लागेल, अन्यथा त्यांच्या निवृत्ती वेतनात त्याच प्रमाणात कपात केली जाईल. बघा, नेमका लाभ कुणाला मिळणार. तर राज्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या 5 ते 6 लाखाच्या दरम्यान आहे आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या यात जोडल्यास या सर्वांची संख्या 17 लाखाच्या घरात जाते. यापैकी जवळपास 70 ते 75% कर्मचारी हे 2005 नंतरचे असून त्यांना जुनी पेन्शन नाही. यापैकी ज्यांनी सुधारित पेन्शनचा विकल्प निवडला असेल तर त्यांना बुधवारच्या GRचा लाभ मिळेल. सरकारने या GR मधून कार्यपद्धती स्वीकारली आहे आणि लवकरच ग्राम विकास आणि शिक्षण विभागाकडूनही असेच GR जारी होतील, असा देखील विश्वास सरकारी कर्मचारी अधिकारी संघटनाच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.